जय श्रीराम बालमित्रांनो, काल आपण हरिश्चंद्र राजाची कथा बघितली. स्वप्नात दिलेलं वचन त्यांनी कसं पूर्ण केलं आणि त्यामुळे त्याला कसे भगवान प्राप्त झाले हे आपण बघितलं. आज आपण आता राजा दिलीपची गोष्ट बघणार आहोत. राजा दिलीप हाही सूर्यवंशी राजा. त्याला मूलबाळ नव्हते, संतान नव्हतं. एकदा तो वशिष्ठांच्या आश्रमात गेला आणि आपली व्यथा त्याने गुरुदेवांना सांगितली. गुरुदेव म्हणाले, राजा, तुझ्या नशिबात श्रेष्ठ पुत्र आहे, पण तुझ्याकडून एक अपराध घडला आहे. काय झालं? एकदा स्वर्गातून परत येत असताना समोर कामधेनू होती. तिला तू साधा नमस्कारसुद्धा केला नाहीस. त्यामुळे ती नाराज झाली आणि तिची नाराजी हाच तुझ्या पुत्रप्राप्तीमधला अडथळा आहे. गुरुदेव, मग यावर काही उपाय नाही का? आहे तर. तिची मुलगी नंदिनी माझ्या आश्रमात आहे. तू मनोभावे तिची सेवा कर, म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि राजा दिलीप पत्नीसहित आश्रमात हजर झाला. पत्नीचं नाव सुदक्षिणा. नंदिनीच्या सेवेत त्याने स्वतःला वाहून घेतले. तिची स्वच्छता, तिचं खाणं पिणं तो जातीने बघू लागला. एवढेच नाही तर नंदिनी उभी आहे तर हाही उभा राहणार. तिने पाणी प्यायले तरच हा पाणी पिणार. दिवसभर ती जिकडे जाईल हा तिच्या पाठोपाठ जाणार. नंदिनी स्वतंत्र आहे. तिला वाटेल तिकडे ती जाईल. सकाळ संध्याकाळ राजा राणी नंदिनीची पूजा करतात. दिवसभराचा अहवाल गुरुजींना रात्री कथन करतात. व्रतस्थ राहतात. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली. आता त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. एक दिवस राजा नंदिनीच्या पाठोपाठ जात असताना एकाएकी ती दिसेनाशीच झाली. थोड्याच वेळात तिचा हंबरडा ऐकायला आला. त्या दिशेने राजा गेला तर त्याला काय दिसले? एक भयंकर सिंह नंदिनीच्या अंगावर बसला आहे. घाबरलेली नंदिनी सिंहापुढे मान टाकून पडली आहे. राजाने एकदम बाण मारण्यासाठी भात्याकडे हात नेला. त्याचा हात तिथेच चिकटला. राजा बांधला गेला. त्याला काहीच हालचाल करता येईना. सिंह हसला आणि मनुष्यवाण्याने बोलू लागला, महाराज, तुम्ही परत जा. या देवदार वृक्षाला भगवान शंकरांनी पुत्र मानले आहे. त्याच्या संरक्षणासाठी मला इथे ठेवण्यात आले आहे. मला या परिसराच्या बाहेर जाण्याची अनुमती नाही. या सीमेत जे मिळेल तेवढेच मी खायचं. बरेच दिवसात मला काहीच मिळालं नाही आहे. त्यामुळे मी भुकेला आहे. आज ही गाय मिळाली. आता हिला मी काही सोडणार नाही. राजा त्याला दुसरे खाद्य आणून देतो असं म्हणाला. तेव्हा सिंह म्हणाला, दुसऱ्याने केलेली शिकार आम्ही खात नसतो. राजा म्हणाला, मग मलाच खा ना, पण तिला सोड. सिंह म्हणाला, तू एवढा शूरवीर राजबिंडा तरुण सुखाने राज्य करायचं सोडून यक्कश्चित एका गायीसाठी प्राण देणार? राजा म्हणाला, मी परत जाऊन राज्य केले तर एका गायीला देखील जो राजा वाचवू शकत नाही, तू काय प्रजेचे रक्षण करणार? अशी माझी अपकीर्ती होईल. शिवाय ही गाय माझ्यासाठी सर्वस्व आहे. शब्दांची खूप देवाणघेवाण झाल्यानंतर सिंह म्हणाला, ठीक आहे, हो मरणाला तयार. राजाने गुडघे टेकले, डोळे मिटले, आपल्या गुरूंचे स्मरण केले. राजावर पुष्पवृष्टी झाली. त्याने डोळे उघडले. तो काय? तिथे सिंहाच्या जागी कामधेनू होती. ती म्हणाली, राजा, तू परीक्षेत यशस्वी झालायस. आता नंदिनीचे दूध काढ आणि प्राशन कर. त्याद्वारे तुला परमप्रतापी पुत्रप्राप्ती होईल. राजा म्हणाला, नंदिनीच्या दुधावर पहिला अधिकार तिच्या वासरांचा आहे. त्यांचं पोट भरल्यानंतर जे दूध उरेल ते मी गुरुदेवांना अर्पण करेन. गुरुदेव मला त्यातील जे दूध देतील ते मी प्रसाद म्हणून ग्रहण करेन. कामधेनूने राजाला शुभ आशीर्वाद दिले. दिलीप राजाला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव परमप्रतापी रघु, ज्याच्यामुळे त्या वंशाला रघुवंश म्हणतात. आता आपण राजा रघुची कथा पाहूया. राजा रघु. महाराणी सुदक्षिणेने ज्या रघुला जन्म दिला तो राजा रघु सगळ्या पृथ्वीचा राजा आहे. त्यांचा दरारा फार मोठा आहे.
त्यांनी अपार संपत्ती मिळवली. दर 3 ते 5 वर्षांनी ते विश्वजित नावाचा यज्ञ करतात. या यज्ञामध्ये सर्व संपत्ती दान देतात, भांडे कुंडे सर्व काही, फक्त पत्नीच्या गळ्यातले मंगळसूत्र तेवढं ठेवत. एकदा असाच यज्ञ आटोपला आणि 2 दिवसात त्याच्या दाराशी याचक आला. आता यांची कीर्ती होती, रघुवंशाची कीर्ती आहे की जो कोणी दारात याचक म्हणून आला असेल त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. पण आता यज्ञ नुकताच आटोपला होता, त्यामुळे राजा रघुजवळ काहीच नव्हतं. जो याचक आला होता त्याचं नाव कौत्स ब्राह्मण. रघुने मातीच्या भांड्यातून मधुपर्क देऊन त्याचं स्वागत केलं आणि येण्याचं कारण विचारलं. आश्रमामध्ये कौत्साचे 14 विद्यांचे शिक्षण झालेले. गुरुजींना त्याने गुरुदक्षिणेबद्दल विचारले. गुरुजी म्हणाले, मला काहीच नको, पण तुला द्यावेसेच वाटते तर आश्रमाला 14 करोड सुवर्ण मुद्रांची आवश्यकता आहे. आता एवढी मोठी रक्कम मी कशी उभी करणार? तुमची कीर्ती ऐकून म्हणून मी तुमची कीर्ती ऐकली आणि इकडे आलो आहे. इथे आल्यावर कळलं की तुम्ही नुकताच यज्ञ केला आहे. आता तुमच्याकडे रक्कम तर नाहीच मिळणार, पण आता आलोच आहे तर तुमच्यासारख्या महान विभूतीचं दर्शन तरी करावं म्हणून आलो. महाराज, तुम्ही मनावर दडपण आणू नका. राजाने जरा विचार केला. म्हणाला, आमच्या दारी आलेला याचक असो वा नसो, तो विनमुख जाणार नाही. तू मला 3 दिवसांची मुदत दे. तोपर्यंत तू आमच्या अग्निहोत्र गृहात मुक्काम कर. दुसऱ्या दिवशी सकाळी सेनापतींना बोलावलं आणि युद्धाची तयारी करायला सांगितलं. आपण कुबेरावर चढाई करणार आहोत. चढाई करणं हा क्षात्र धर्म आहे, म्हणून सध्या तरी मला एवढंच सुस्त आहे. रघुचे सेनापती युद्धाची तयारी करत आहेत हे कुबेराला कळलं. तो घाबरला आणि त्याने रात्रीच रघुच्या महालावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. सकाळी कुबेराच्या दूतांनी येऊन सांगितलं, सध्या एवढे धन पाठवलं आहे, आणखी आवश्यकता असेल तर सांगा. रघुराजाने कौत्साला मुद्रा घेण्यास सांगितले. तो म्हणाला, मला 14 कोटी मुद्रा हव्या आहेत, बाकीच्या तुम्ही ठेवून घ्या. राजा म्हणाला, या मुद्रा तुझ्यासाठी आल्या आहेत, माझा त्यावर अधिकार नाही. शेवटी या रकमेतून सामाजिक कामे करण्यात आली, म्हणजे विहिरी बांधणे, धर्मशाळा बांधणे, रस्ते दुरुस्त करणे, लाईट लावणे असा हा महान राजा रघु. त्याचा मुलगा अज हाही महापराक्रमी होता. त्याच्या पत्नीचं नाव इंदुमती. अज इंदुमतींच्या पोटी दशरथाचा जन्म झाला. राजा दशरथ परमधार्मिक शूरवीर. त्याची नगरी सुव्यवस्थित, सगळे प्रजाजन सुसंस्कृत, सधन, स्वस्थ आणि समाधानी. राजावर प्रजेचं प्रेम आहे. राजा जनतेला मुलाप्रमाणे सांभाळतो. राजाचे 3 विवाह झालेले. कौशल देशाची राजकन्या कौशल्या, मगध देशाची राजकन्या सुमित्रा आणि कैकय देशाची राजकन्या कैकयी. कैकयीचे वडील अश्वपती. राजकारण धुरंधर. राजाला एकच दुःख आहे, त्यांना संतान म्हणजे पुत्र नाही आहे. राज्याला वारस नाही आहे. आता वय वाढायला लागलं तेव्हा गुरूंचा सल्ला घेतला. गुरु वसिष्ठांनी सांगितलं, राजा, तुला पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल आणि यज्ञ यशस्वी व्हावा यासाठी तो तशाच अधिकारी व्यक्तीकडून करावा लागेल. ही अधिकारी व्यक्ती कोण? महर्षी वृषशृंग. महर्षी वृषशृंग कोण होते हे? हा विभांडक मुनींचा पुत्र. त्याला शिकवून त्याच्याकडून कठोर तपश्चर्या करवून घेतली आहे. त्याने अद्याप पावेतो स्त्री पाहिलेली नाही. त्याच्या तपामुळे त्याच्या मंत्रात सामर्थ्य आहे. एकदा अंगदेशाचा राजा रोमपाद याच्या राज्यात दुष्काळ पडला. 12 वर्ष पाऊस नाही. राजा हवालदिल सगळ्यांनी आपापल्या परीने अनुष्ठाने केली, काही उपयोग झाला नाही. शेवटी अनुभवी श्रेष्ठ वृद्धांनी सांगितले की विभांडक मुनींचा मुलगा ऋषशृंग याला आणा, त्याच्या करवी अनुष्ठान करा, कारण त्याच्या मंत्रात सामर्थ्य आहे. त्याला आपल्या नगरीत आणायचं कसं हा प्रश्न होता.
त्याने आत्तापर्यंत नगर पाहिलंच नव्हतं. रोमपाद राजाने हे काम एका हुशार मंत्र्यावर सोपवलं. मंत्र्यांनी एका गणिकेच्या मदतीने 2-4 नाचगाणं करणाऱ्या मुली वनात पाठवल्या. आपल्या अदाकारीने त्यांनी ऋषशृंगाचं मन जिंकलं. त्याला विविध गोष्टीत रंगवून सांगितल्या आणि फसवून त्याचं अपहरण केलं. रोमपादाच्या नगरीत ऋषशृंग पाऊल ठेवतो आहे आणि पर्जन्याला सुरुवात झाली. एका महात्म्याच्या केवळ आगमनाने हे किमया. अनुष्ठानाची गरजच भासली नाही. आता पुढे काय? विभांडक मुनींना जर हे कळलं की त्यांचा कोप होईल, म्हणून आता ऋषशृंगाला परत पाठवायचं नाही. त्याला घरजावई करून घेतलं. आपली मुलगी शांता हिचेशी त्याचा विवाह करून दिला. विभांडक मुनींना हे समजलं. ते रागावले, पण आपला मुलगा राजाचा जावई झाला याचा त्यांना आनंद झाला आणि लग्नाच्या गाठी वरच बांधल्या जातात म्हणून त्यांचा रागही निवळला. या ऋषशृंग मुनींना आणण्यासाठी राजा दशरथ रोमपाद राजाकडे जातो. दशरथ आणि रोमपाद हे वर्गमित्र आहेत. रोमपादाला संतान नाही, कारण त्याला एका ऋषींचा शाप आहे. दशरथाने मित्र कर्तव्य म्हणून त्याला झालेलं पहिलं अपत्य देईन असं सांगितलं आणि पहिलं अपत्य म्हणजेच ती शांता ही दशरथ राजाची मुलगी आहे. ती रोमपाद राजाला दत्तक म्हणून दिली. म्हणजे एका अर्थी दशरथ राजा आपल्या जावयालाच आणायला गेलेला. ऋषशृंग मुनींचे अयोध्यावासियांनी जंगी स्वागत केले. मुनींनी सांगितले, पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याच्या आधी अश्वमेध यज्ञ व्हायला हवा. अश्वमेध आणि राजसूय दोन्ही यज्ञ महत्त्वाचे. कोणी कोणता यज्ञ करायचा हे ठरलेलं असतं. चक्रवर्ती सम्राट म्हणून अश्वमेध यज्ञ करायचे ठरले. सगळी तयारी झाली आणि स्वर्गात देवदानवांचे युद्ध सुरू झाले. देवांना पळता भुई थोडी झाली. इंद्राचं सिंहासन डोलायमान झालं. तेव्हा देवांचे गुरु बृहस्पतींनी सांगितलं की यातून सुटायचं असेल तर तेवढाच पराक्रमी पुरुष दानवांसमोर उभा करावा लागेल. आणि वर्तमानात असा बाहुबली हा पृथ्वीवर अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे. इंद्राने आपल्या दूताला दशरथाकडे पाठवलं. विनंती केली. आता यज्ञ का युद्ध असा पेच निर्माण झाला. पण देवांकडून विनंती अर्ज आला आहे हा आपला बहुमान आहे. शिवाय युद्ध हेच क्षत्रियाचं कर्तव्य आहे. म्हणून राजा दशरथ युद्धासाठी जायला निघाला. कैकेयीला जेव्हा हे कळलं तेव्हा तिने सोबत येण्याचा हट्ट धरला. ती काही केले ऐकेना. राजाची आवडती राणी असल्यामुळे तिचा हट्ट पुरवला गेला. राजासोबत तीही रणांगणावर गेली. तिला सगळ्या विद्या अवगत होत्या. लढताना रथाचं एक चाक मोडलं तेव्हा तिने कुशलतेने रथ बाजूला नेला. राजावर प्रथमोपचार केले. राजा पुन्हा सर्व शक्तीनिशी चालून गेला. घनघोर युद्ध झालं. देवांचा विजय झाला. राजा दशरथामुळे विजय झाला म्हणून त्याचा यथोचित मानसन्मान करण्यात आला. त्याला खूप धनसंपत्ती देण्यात आली. पण हा विजय केवळ दशरथामुळे झालेला नाही. कैकेयीची अक्कल, हुशारी आणि समयसूचकता याचाही मोठा वाटा आहे. आणि हे राजाला ठाऊक आहे. म्हणून त्यांनी कैकेयीला बक्षीस म्हणून 2 वर मागण्यास सांगितले. कैकेयीने ते उधार ठेवले. म्हणजे ती म्हणाली, आत्ता मला या वरांची काहीच आवश्यकता नाही. सध्या ते तुमच्याकडेच असू द्या. मला गरज पडेल तेव्हा मी मागून घेईन. या 2 वरांमुळेच घात झाला आणि पुढे रामायण घडले. दशरथ राजाचे अयोध्येच्या लोकांनी स्वागत केले. कौसल्या, सुमित्रा दोघींनी राजाचे आणि कैकेयीचे औक्षण केले. सवती मस्तर नवताच मुळी. परत यज्ञाची तयारी झाली. यज्ञ यशस्वीपणे पार पडला. पुत्रकामेष्टी यज्ञ पण झाला. ऋषशृंग मुनींनी उपाध्याय पद स्वीकारलं. आज यज्ञाची पूर्णाहुती होती. पूर्णाहुतीचे मंत्र चालू असताना यज्ञकुंडातून एक तेजस्वी पुरुष प्रगट झाला. त्याच्या हातात सुवर्ण पात्रात पायस होतं. तो म्हणाला,
राजा, तुझ्या उपासनेने मी संतुष्ट झालो. तुझ्या यज्ञात प्रगट होण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य. हे पायसदान घे, तुझ्या राण्यांना दे. तुझी मनोकामना पूर्ण होईल. हे सगळं स्वप्नच आहे असं दशरथाला वाटलं. स्वतः वशिष्ठ आणि ऋषशृंग पण आश्चर्यचकित झाले. राजाने पायसदान स्वीकारलं, आपल्या राण्यांना दिलं. ऋषशृंग परत अंगदेशात निघून गेले. राम जन्मला. राण्यांनी पायसदान घेतलं. यथावकाश तिन्ही राण्यांना गर्भधारणा झाली. राजाने डोहाळे विचारल्यावर कौसल्यांनी सांगितले, साधू संतांची सेवा करावी असं वाटतं आणि जे बंदीत पडले आहे त्यांना मुक्त करावं. दिवसामागून दिवस गेले. आता बाळांच्या जन्माची वेळ आली. अयोध्यावासियांना आनंद झाला. चैत्र महिना, शुद्ध नवमी, दुपारी 12 वाजता पहिलं बालक जन्माला आलं. त्यावेळी कौसल्येला भगवंतांनी चतुर्भुज रूपात दर्शन दिलं. नंतर कौसल्याच्या विनंतीवरून भगवंत बालरूपात प्रगट झाले. ज्या क्षणाची इतकी वर्ष वाट पाहत होतो तो क्षण आला. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. नगर सुशोभित करण्यात आलं. मंगलवाद्य वाजायला लागली. आनंदोत्सव सुरू झाला. दुसऱ्या दिवशीची पहाट. तिथी तीच आहे. नक्षत्र फक्त बदललं. बुधवार, पुष्य नक्षत्र. कैकेयी मातेनं भरताला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी गुरुवार, एकादशी. मध्यान्ह सुमित्रेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या 2 बालकांना जन्म दिला. इतकी वर्ष संतान नाही म्हणून राजा आणि प्रजा उदास होते. आता एकदम 4 पुत्रांचा जन्म झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. इथे कथा तुलसी रामायणात आहे. भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, तुला एक रहस्य सांगतो, तू कुणाला सांगू नको. भगवंत अवतार घेणार, तो सोहळा पाहायला कोणीही अयोध्येत जायचे नाही असा ठराव इंद्राने देवसभेत मांडला होता. त्याला अनुमोदन देणारा मीच होतो. हे कशासाठी? तर सगळे देव रावणाचे गुलाम आहेत आणि रावणाच्या गुप्तचरांनी देवांना तिथे पाहिलं तर रावणाला समजेल की देवांनी काहीतरी गुप्तंगू केली आहे. भगवंताचा अवतार रावणाला संपवण्यासाठी आहे, म्हणून असे होता कामा नये. म्हणून कोणीही रामजन्माच्या उत्सवाला सहभागी व्हायचे नाही. पण हा नियम मीच मोडला. मलाच राहावेना. मी आणि काकभुशुंडी दोघे वेषांतर करून त्या उत्सवात सामील झालो. असं कोणी सांगतंय? हे कोण सांगतंय? श्री शंकर स्वये सांगतात. मुलांचे नामकरण. वशिष्ठांनी मुलांची जन्मपत्रिका पाहिली आणि नावे ठेवली. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. राम. भगवद्गीतेत ओम हे भगवंताचे नाव सांगितले आहे. ओमच्या सगळ्यात जवळ असणारे नाम राम आहे. दोन्हीच्या मात्रा सारख्या आहेत. दोन्हीच्या उच्चारणाचा परिणाम सारखा आहे. तरीही राममध्ये गोडी आहे. ओमच्या उपासनेमध्ये काही नियम पाळावे लागतात. रामनामात तसे काही नाही. रामाचा जप कोणीही कुठेही केव्हाही करू शकतो. ओम इतकंच हेही प्रभावी आहे. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. भरत. अतिशय सोपं नाव. जो विश्वाचं भरणपोषण करतो तो भरत आणि उत्कट भक्तीचा प्रणेता तो भरत. लक्ष्मण. ज्याच्याकडे लक्ष्मी आहे तो लक्ष्मण. लक्ष्मी म्हणजे काय? पैसा, संपत्ती, दागदागिने? नाही, असं नाही. तर दास्यभक्ती ही त्याची लक्ष्मी. तो कायम रामाचा दास म्हणूनच राहिला. शत्रुघ्न. जो शत्रूचा चक्काचूर करतो. असं नाही, तर ज्याच्या नुसत्या स्मरणाने शत्रू मरतात. इथे आपले शत्रू कोण आहेत? जे भक्तीच्या आड येतात ते, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह आणि सर्वात बलवान अहंकार. शत्रुघ्नाच्या जीवनचरित्रावरून आपला अहंकार नाहीसा होतो. यानंतर मुलांच्या बाललीलेमध्ये माता पिता रंगून गेले. त्यांच्यावर संस्कार करतात आहेत. उपनयन हाही संस्कारच आहे.
मौंजी बंधनानंतर मुलांना शिक्षणासाठी गुरुगृही पाठवण्यात आले. गुरूंना आपल्या घरी नाही बोलावलं, तर सगळ्या मुलांना गुरुगृही शिक्षणासाठी पाठवलं. हे भारतीय संस्कार, ही भारतीय संस्कृती. आज आपण इथेच थांबूया. पुढचा भाग उद्या. जय श्रीराम.